वाचून अर्धा तास रडलोय. म्हणजे आपण चाणक्य नीतीबद्दल सगळेजण बोलतो, पण मला वाटतं की विदुर नीतीबद्दलही आपण तेवढंच बोललं पाहिजे. महाभारताला वेगवेगळी सगळ्यांनी नावं दिलेत. म्हणेल माझ्यासाठी तो संघर्ष ग्रंथ आहे. नमस्कार, मी सुजित आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. पुस्तकांवर चर्चा करणारी वेगवेगळी माणसं आपल्याला पुस्तक नाक्यावर सातत्यानं भेटत राहतात. वाचक मंडळी भेटत राहतात. अशामधलाच एक अत्यंत चांगला वाचक आज आपल्या पुस्तक नाक्यावर आलेला आहे. आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आणि आपल्याला भेटलेले अत्यंत उत्तम असे वाचक आहेत पार्थ भेंडेकर, जो एक उत्तम कवी आहे, त्याचबरोबर चांगला वाचक, चांगल्या कवींचा सारथी आहेत, म्हणून त्याचं नाव कदाचित पार्थ असं असावं. हे नावाचं आणि काय कनेक्शन आहे का, म्हणजे काय वेगळे पण आहे काय? म्हणजे मला वाटतं की माझे आजोबा जेव्हा मी मम्मीच्या पोटात होतो तेव्हा महाभारत वाचत होते आणि त्यांना जेव्हा ते कृष्ण पार्थ म्हणून हाक मारायचा ते फार आवडायचं आणि ते एकदम महाभारताशी आपण आजच्या भाषेत म्हणतो तसे ऑब्सेस्ड झालेले आणि ते नाव त्यांना फार आवडलेलं. म्हणून त्यांनी ठरवलं की मला जर नातू झाला तर मी त्याचं नाव पार्थ ठेवणार आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव कृष्णा ठेवणार, म्हणजे जे द्रौपदीचं नाव आहे जो श्रीकृष्ण तिला म्हणतो. तर असं म्हणजे महाभारताचं कनेक्शन. म्हणजे तुझ्या जे काही आता सध्या चालू आहे, वाचन चालू आहे, लेखन चालू आहे, शोधणं चालू आहे, याच्यामध्ये कौटुंबिक किती वाटा आहे असं तुला वाटतं? म्हणजे मी म्हणेल की सगळं तिथूनच आलंय. म्हणजे माझे आजोबांची लायब्ररी, आता मी जन्मल्यानंतर आजोबा 3 महिन्यांनी अनफॉर्च्युनेटली वारले, पण त्यांची लायब्ररी आजही आमच्या घरी आहे आणि तिथलीच पुस्तकं माझी पहिली वाचनाची पुस्तकं होती. म्हणजे मी एल्गार तिथून वाचलं, मी जिप्सी तिथून वाचलं. म्हणजे ज्यांनी माझी कवितेची घडवणूक केली, ज्यांनी मला वक्तृत्वामध्ये फार मदत केली, तर ती माझ्या आजोबांकडून आली. मी मोठं होत असताना माझी मावशी जी माझ्यासोबत राहायची तिला मी सतत कोणतं तरी पुस्तकच वाचताना पाहिलंय. माझ्या मामाला मी सतत वाचताना पाहिलंय आणि तिथूनच एक चला त्यांनी छावा घेऊन बसलेत तर मी पंचतंत्र घेऊन बसणार, मी हितोपदेश घेऊन बसेल, किंवा मी काहीच नाही तर परिकथा किंवा अरेबियन नाईट्स घेऊन बसेल. सो इथून ती सगळी वाचनाची प्रक्रिया सुरुवात झाली. नंतर ती वाढत वाढत आज जे आहे ते आहे. म्हणजे लेकरांना जर पार्थ म्हणून घडवायचं असेल तर घरात किमान ग्रंथालय असू द्या, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. काय दिलं या वाचनात नेमकं? म्हणजे असतं ना की काहीतरी माणसं विचार करतात, शेवटी गोळाबेरीचं असलं काहीतरी असते. तुला काय वाटतं की वाचनात तुला काय दिलं? वाचनाने जर एका शब्दात सांगायचं तर मला समाधान दिलं आणि त्या समाधानाला देण्यासाठी बरीच गोष्टी माझ्याकडे आल्या. जसं की कविता माझ्या जवळ आली असं म्हणू, किंवा मी कवितेजवळ गेलो या वाचनामुळे. तुमच्या सगळी सारखी जी माणसं आहेत ती वक्तृत्वामुळे भेटली, ते वाचनाचंच बाय प्रॉडक्ट आहे असं म्हणेल. किंवा आज मी ज्या काही गोष्टी करतो, ज्या तू सगळ्या गोष्टींचं जे बोललास, त्या सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी वाचनच आहे. त्यामुळे मला वाटतं की मी तुझ्यासमोर इथे उभा आहे ते पण वाचनामुळेच उभा आहे, किंवा या वातावरणामध्ये मी वावरू शकतोय ते वाचनामुळे वावरू शकतो आणि फार महत्व आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे ते धाडस दिलं एकटेपणात. जसं ते म्हटलं जातं की एकटेपणात माणसं वाचतात, कारण की धाडस येत राहत. हो, आणि मला वाचवण्यामागे पण पुस्तकांचा फार वाचाल हे जे काय. हो, कारण तुम्ही जेव्हा सतत एकटे असता तेव्हा कधीतरी ती फार एकटेपणा हिट होतो आणि तेव्हा एखादी कविता, एखादं वाक्य, एखादं पुस्तक आपल्याला त्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातं आणि ती पुस्तकच करू शकतात. मला वाटतं ते दुसरं कोणी नाही. एखादं आवडणारं पुस्तक कोणतं आणि का? अशी आवडणारी पुस्तकं बरीच आहेत. म्हणजे प्रत्येक जॉनरामध्ये वेगळी वेगळी पुस्तकं आहेत. सध्या मी आत्मचरित्र फार वाचतोय, आत्मकथा. आवडलेला आत्मकथा मला कोल्हाट्याचं पोर, यानंतर भुरा, शरद बाविस्करांचं भुरा अशी मी खरंच म्हणजे त्या व्यक्तीला सॅल्यूट, म्हणजे शरद बाविस्कर सरांना. प्रचंड सुंदर पुस्तक, प्रचंड सुंदर प्रवास. कोल्हाट्याचं पोर वाचताना पहिल्यांदा असं मला झालं की मी एखादं पुस्तक वाचून अर्धा तास रडलोय. म्हणजे असं कोल्हाट्याचं पोर माझ्यासाठी होतं. बरीच पुस्तकं आहेत, म्हणजे त्याच्यावरती एक वेगळं आपण सेट करू शकतो मला आवडलेली पुस्तक. एवढ्या सगळ्या पुस्तकांमधला एखादा नायक आवडलाय आणि तो फार असं वाटलं की अरे यार, या पात्राला आपण भेटलं पाहिजे. म्हणजे ते पात्र आहे, नाही काल्पनिक आहे, हे आहे, तर असं कुठलं पात्र होतं की ज्याच्याशी तुझा आंतरिक संवाद झाला असेल किंवा काय? म्हणजे तो संवाद मी सध्या भीष्मांशी करतोय, म्हणजे महाभारतातलं फार महत्वाचं आणि माझं आवडतं पात्र आहे. तोच संवाद माझा विदुरांशी सुद्धा फार होतो, जे त्यांनी विदुर नीती आपल्या सगळ्यांना दिली आहे. म्हणजे आपण चाणक्य नीतीबद्दल सगळेजण बोलतो, पण मला वाटतं की विदुर नीतीबद्दलही आपण तेवढंच बोललं पाहिजे. तर या 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नातून लिहिण्याचाही प्रयत्न करतोय. काही वर्षात तुमच्या समोर काहीतरी घेऊन येईल. क्या बात आहे. ते जे काही येणार आहे ते सगळ्यांनी आपण वाचूया आणि त्याचं स्वागत या माध्यमातून आम्ही सगळेजण करू. हे सगळं वाचत असताना असं कधी वाटलं का की
थोडंसं वाचन थांबूया आणि कुठेतरी फिरूया, काहीतरी वेगळं शोधायचंय हा. किंवा या गोष्टी करायच्या किंवा असं काहीतरी आहे की ते वाचायचंय पण ते मिळत नाही हा. असं काय? असं फार आहे यार. म्हणजे जी जुनी पुस्तकं आहेत ना, म्हणजे अगदी काही दुर्मिळ पुस्तकं जी आपल्याला आज सापडतच नाहीयेत, अशी बरीच पुस्तकं वाचायची राहून गेलेली आहेत. म्हणजे मला ना ज्या म्युझियम मध्ये ठेवलेल्या सगळ्यात जुन्या जुन्या कॉपीज असतात, म्हणजे महाभारताची ती प्रत जिच्याने म्हणजे क्रिटिकल एडिशन मध्ये फार मदत झाली वगैरे, अशा गोष्टी फार वाचायला आवडतात. म्हणूनच कदाचित मी आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व आणि या सगळ्या गोष्टींकडे वळलो, की मला ते सगळ्या गोष्टी बघायच्या ज्या सामान्य लोकांना बघण्याची परमिशन नसते किंवा तिथं प्रतिबंध केलं जातं. तर त्या सगळ्या बघण्याची जी इच्छा आहे तीच मला वाटते मला ड्राईव्ह करते. ते बघण्याची इच्छा, वाचण्याची इच्छा, तीच मला आयुष्यभर ड्राईव्ह करते आणि ती करत राहील. क्या बात आहे. काही शब्द सांगतो, त्या शब्दांवरचं काहीच एक पुस्तक किंवा मला जी वाचायची ती सुचवावीत. सुख या सुख मधल्यावरती मला वि. स. खांडेकरांचं कोणतंही पुस्तक माझ्यासाठी सुख आहे. प्रेम प्रेम अपूर्वचा तुझ्या पुढे तर काहीच नाही. दुःख 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 मृत्युंजय. वा. संघर्ष संघर्ष जेवढी काही मी आत्ता वाचलेली आत्मकथनपर पुस्तक आहेत ज्यांचं आपण नाव घेतलंय, ती संघर्षमय पुस्तक आहेत. किंवा महाभारत पूर्ण संघर्ष ग्रंथ आहे असं मी म्हणेल. महाभारताला वेगवेगळी सगळ्यांनी नावं दिलेत, मी म्हणेल माझ्यासाठी तो संघर्ष ग्रंथ आहे. आणि एकांत एकांतासाठी तप्तपदी व फुकाळे. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. ही सगळी पुस्तकं आम्ही वाचू आणि पुन्हा तुम्हाला ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. सविस्तरपणे आपण बोलत राहूयात. त्याबद्दल नाक्यावर आलास धन्यवाद न मानता ऋणात राहणं पसंत करेन. असेच खूप खूप धन्यवाद. अशीच माणसं सातत्यानं पुस्तक नाक्यावर येत राहतील, आपल्याशी बोलत राहतील. तोवर ऐकत राहा, बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुस्तक नाका. धन्यवाद.